नमस्कार शेतकरी मित्रांनो. तुम्ही कधी असा विचार केला आहे का? जास्त पाणी दिल्यामुळेही उत्पादन कमी होऊ शकते आणि कधी-कधी कमी पाणी दिल्यामुळे फळांची गोडी आणि दर्जा वाढू शकतो. हो, हे पूर्णपणे वैज्ञानिक सत्य आहे. अनेक शेतकरी असा समज करतात की जास्त पाणी म्हणजे जास्त उत्पादन. पण आजची आधुनिक शेती सांगते, योग्य पाणी म्हणजे जास्त उत्पादन व चुकीचे पाणी म्हणजे नुकसान. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत, शेतीतील पाणी नियोजन म्हणजे काय? पाणी ताण देण्याची योग्य पद्धत. कोणत्या पिकांमध्ये याचा मोठा फायदा होतो? चुकीच्या पद्धतीने केल्यास कोणते धोके होऊ शकतात? तसेच आधुनिक तंत्रज्ञान वापरून पाणी कसे वाचवायचे व कमीत कमी पाण्यात उत्तम दर्जाचे उत्पन्न कसे काढायचे? म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. कारण शेवटी सांगणार आहे पाण्याचे 5 गोल्डन नियम जे प्रत्येक शेतकऱ्याने लक्षात ठेवले पाहिजेत. शेतकऱ्यांसाठी उपयुक्त, विश्वासार्ह आणि आधुनिक शेती माहिती मिळवण्यासाठी फार्म सायन्सला नक्की सबस्क्राईब करा. शेतकरी मित्रांनो, पिकाला रोज किंवा भरपूर पाणी देणे म्हणजेच चांगली शेती असे अजिबात नाही. पाणी नियोजन म्हणजे पिकाच्या वाढीच्या टप्प्यानुसार, जमिनीच्या प्रकारानुसार, हवामानानुसार, पिकाच्या गरजेनुसार योग्य वेळी आणि योग्य प्रमाणात पाणी देणे. जर योग्य पाणी व्यवस्थापन केले तर 30 ते 40% पर्यंत पाण्याची बचत होते. खतांचा कार्यक्षम वापर होतो. मातीची सुपीकता टिकून राहते. उत्पादन आणि फळांचा दर्जा वाढतो. झाडांची रोगप्रतिकारशक्ती वाढते. हा भाग खूप महत्त्वाचा आहे. जास्त पाणी दिल्यास मुळांना हवा मिळत नाही. मुळे सडू शकतात. खतांचा अपव्यय होतो. बुरशीजन्य रोग वाढतात. झाडांची वाढ जास्त होते पण उत्पादन कमी मिळते. म्हणूनच आधुनिक शेतीत बॅलन्स इरिगेशनला खूप महत्त्व दिले जाते. पाणी ताण देणे म्हणजे झाडाला काही काळासाठी जाणीवपूर्वक कमी पाणी देणे. यामुळे झाड स्वतःचे संरक्षण करण्यासाठी मुळे खोलवर वाढवते. फुलधारणा वाढवते. फळांचा दर्जा सुधारते. अनावश्यक वाढ नियंत्रित करते. ही पद्धत योग्य वापरल्यास उत्पादनात मोठा फरक दिसू शकतो. ही पद्धत विशेषतः खालील पिकांमध्ये फायदेशीर आहे: द्राक्ष, डाळिंब, आंबा, ऊस, टोमॅटो, मिरची, काकडी व भाजीपाला पिके. उदाहरणतः द्राक्षामध्ये योग्य वेळी पाणी ताण दिल्यास फुलधारणा सुधारते. फळांचा आकार वाढतो. गोडी वाढते. गुणवत्ता सुधारते. पाणी ताण देताना खालील गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. झाड पूर्णपणे निरोगी असावे. वाढीच्या योग्य टप्प्यावरच ताण द्यावा. जमिनीतील ओलावा तपासत राहावे. ताण अचानक न देता हळूहळू द्यावा. विशेषतः फुलधारणेपूर्वी हलका पाणी ताण दिल्यास फुलांची संख्या वाढू शकते. काळी जमीन असल्यास पाणी जास्त वेळ धरून ठेवते तेव्हा आपल्याला पाण्याचा अंतर वाढवता येतो. वाळूकामय जमीन असल्यास ओलावा पटकन कमी होतो. तेव्हा कमी प्रमाणात पण वारंवार पाणी द्यावे. मध्यम प्रकारची जमीन असल्यास संतुलित पाणी व्यवस्थापन आवश्यक असते. उन्हाळ्यात पाण्याची गरज जास्त असते. थंडीमध्ये पाण्याचे अंतर वाढवता येते. पावसाळ्यात पाण्याचा निचरा अत्यंत महत्त्वाचा असतो. जमिनीत पाणी साचल्यास मुळे सडण्याचा धोका वाढतो. शेतकरी मित्रांनो, पिकाला पाणी केव्हा द्यावे हे ओळखण्यासाठी माती हातात घेऊन तपासणे, झाडांच्या पानांचा रंग व स्थिती पाहणे, मातीतील ओलावा मीटर म्हणजेच सेन्सर्स वापरणे,
ही आधुनिक साधने पाणी व्यवस्थापन अधिक अचूक करतात. आज अनेक प्रगत शेतकरी वापरत आहेत ड्रिप सिंचन, मल्चिंग व सेन्सर ही त्रिसूत्री. ड्रिप सिंचन पद्धतीमुळे थेट मुळांपर्यंत पाणी पोहोचते, पाण्याची बचत होते, खत व्यवस्थापन सोपे होते. मल्चिंग असल्यास जमिनीतील ओलावा टिकतो, तण नियंत्रण होते व मातीचे तापमान नियंत्रित राहते. सेन्सर व ऑटोमेशन वापरल्यास जमिनीतील ओलावा मोजता येतो, पाणी आपोआप नियंत्रित करता येते. ही पद्धत चुकीनं वापरल्यास नुकसान होऊ शकते. अतिताण दिल्यास झाड मरू शकते. अतिउष्ण हवामानात वापर धोकादायक. वालुकामय जमिनीत जास्त काळ ताण देऊ नये. नवीन लागवड झालेल्या पिकांना ताण देऊ नये. शेतकरी मित्रांनो, आता आपण बघूयात पाणी नियोजन व ताण देण्याचे 5 गोल्डन नियम. पाणी नेहमी सकाळी किंवा संध्याकाळी द्यावे. झाडाच्या वाढीच्या टप्प्यानुसार पाणी बदलावे. मातीतील ओलावा तपासल्याशिवाय पाणी देऊ नये. ड्रिप आणि मल्चिंगचा वापर करावा व जास्त पाणी देणं टाळावे. पाण्याचा ताण दिल्यानं शेतीमध्ये अनेक फायदे दिसून येतात. मुळे मजबूत होतात, फुलधारणा सुधारते, फळांचा दर्जा वाढतो, पिकाची परिपक्वता नियंत्रित होते, पाण्याची बचत होते, परिणामी उत्पादन वाढते. शेतकरी मित्रांनो, पाणी ताण देणं म्हणजे दुर्लक्ष नाही. ही एक वैज्ञानिक व नियोजित शेती पद्धत आहे. योग्य वेळ, योग्य प्रमाण आणि योग्य नियोजन यामुळेच उत्पादन आणि गुणवत्ता वाढते. आपला उद्देश आहे मुळे मजबूत करणं, फळांचा दर्जा वाढवणं व उत्पादन वाढवणं. जर तुम्हाला अशीच शेती उपयोगी माहिती, नवीन तंत्रज्ञान आणि आधुनिक शेती मार्गदर्शन हवे असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की दाबा. तुमच्या शेतात तुम्ही पाणी नियोजन कसे करता? कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद. पुन्हा भेटूया नवीन शेती विषयासोबत.